Hello, my dear students. Welcome again in the English video for Standard 7 Bridge course, activity number 15. Today we are going to learn activity number 15. Let's see what is this activity. Few instructions for here to you. आता आपण या व्हिडिओमध्ये ॲक्टिव्हिटी नंबर 15 शिकणार आहोत ब्रिज कोर्समधील. आणि आता विद्यार्थ्यांसाठी काय सूचना दिलेल्या आहेत बघूया. पहिल्यांदा काय, फर्स्ट वन, राईट द वर्ड्स इन नोटबुक, शब्द वहीत लिहा. सेकंड, मेक अ कॉलम अकॉर्डिंग टू पार्ट्स ऑफ स्पीच. आता तुम्हाला पुढे कॉलम दिलेले आहेत या ॲक्टिव्हिटीमध्ये, तर त्या कॉलमनुसार तुम्ही पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या वेगवेगळ्या जातीचे जे शब्द आहेत ते त्या कॉलममध्ये तुम्ही लिहायचे आहेत. 3, राईट ऑल these वर्ड्स इन कॉलम दे बिलॉंग टू. आणि तुम्ही आता जे कॉलम तयार करणार आहात पार्ट्स ऑफ स्पीचसाठी 8 कॉलम, त्या 8 कॉलममध्ये त्या जातीचे शब्द किंवा त्या प्रकारचे शब्द त्या कॉलममध्ये तुम्हाला ते लिहायचे आहेत. नाव लुक ॲट द लर्निंग ॲक्टिव्हिटी वर्ड्स. आता इथं वर्ड्स दिलेले आहेत. आय एम गोइंग टू रीड इट फ्यू वर्ड्स as an example. Monday, I, beautiful, run, luckily, he, on, student, and, through, she, brilliant, Mumbai, from, study, here, loudly, but, somewhere, मिल्क. आणि इतर या पद्धतीने जे शब्द दिलेले आहेत इथं, हे सगळे शब्द तुम्ही वहीमध्ये लिहून काढायचे आहेत आणि ते वाचायचे सुद्धा आहेत. आता हे जे वर्ड्स दिलेले आहेत या वर्ड्सचं काय करायचं आहे, तर इथं तुम्ही तुमच्या वहीमध्ये या पद्धतीनं ॲक्टिव्हिटी पूर्ण करण्यासाठी हे कॉलम्स तयार करायचे आहेत. वहीचे दोन्ही पानं घ्या आणि त्यामध्ये हे कॉलम आका. How many columns are there? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 and 8. And the name of the columns, आता इथं 8 कॉलम आहेत, 8 रकाने आहेत आणि प्रत्येक रकान्याला नाव दिलेलं आहे येलो कलरमध्ये. फर्स्ट वन, नाउन म्हणजे नाम. सेकंड, प्रोनाउन म्हणजे सर्वनाम. थर्ड, ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. वर्ब, फोर्थ वन, क्रियापद. ॲडव्हर्ब, क्रिया विशेषण. प्रिपोजिशन, शब्दयोगी अव्यय. कंजक्शन, प्रिपोजिशन नंतर पुढचा कॉलम आहे कंजक्शन. कंजक्शन म्हणजे काय, तर कंजक्शन म्हणजे उभयान्वयी अव्यय. आणि त्यानंतर लास्ट आहे इंटरजेक्शन म्हणजे केवल प्रयोगी अव्यय. तर या पद्धतीनं एकूण 8 पार्ट ऑफ स्पीच आहेत, शब्दांच्या जाती आहेत आणि त्यानुसार हे कॉलम केलेले आहेत 8. आणि या पद्धतीनं तुम्ही त्याच्यामध्ये त्या शब्दांचे त्या प्रकारचे शब्द त्या कॉलममध्ये लिहायचे आहेत. आता एक एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे. मंडे, मंडे म्हणजे नाव आहे हे दिवसाचं म्हणून ते नामामध्ये आलेलं आहे. आय, सर्वनाम आहे म्हणून सर्वनामाच्या रकान्यामध्ये आय आलेला आहे. ब्रिलियंट हा गुण आहे, विशेषण आहे ते म्हणून ते ॲडजेक्टिव्ह कॉलममध्ये आलेलं आहे. वर्ब, क्रियापद, वर्क म्हणजे काम करणे, ॲक्शन वर्ड आहे म्हणून ते क्रियापदाच्या कॉलममध्ये आलेलं आहे. ॲडव्हर्ब, क्रिया विशेषण आहे, क्रियेबद्दल अधिक माहिती सांगायचं काम करतोय. ऑफन म्हणून ॲडव्हर्ब कॉलममध्ये आलेला आहे. प्रिपोजिशन, शब्दयोगी अव्यय आहे. टू शब्दयोगी अव्यय असल्यामुळे ते प्रिपोजिशन कॉलममध्ये आलेलं आहे. कंजक्शन, अँड, कंजक्शन म्हणजे नामाचा संबंध वाक्याशी जोडण्याचं काम हा अँड करतोय म्हणून कंजक्शन कॉलममध्ये आलेला आहे. इंटरजेक्शन म्हणजे केवल प्रयोगी, याचा केवल प्रयोग केला जातो भावनेच्या भरामध्ये जे शब्द उद्गारले जातात ते. तर हा वाव हा शब्द हा इंटरजेक्शन आहे, केवल प्रयोगी आहे म्हणून तो इंटरजेक्शनच्या कॉलममध्ये आलेला आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला हे वर दिले जे शब्द आहेत ते शब्द या कॉलममध्ये लिहून काढायचे आहेत आणि
त्यानंतर काय करायचं आहे, मेक अ लिस्ट ऑफ डिफरंट वर्ड्स. आता याच्या व्यतिरिक्त ह्या वर दिलेल्या टेबलमधील शब्दांच्या व्यतिरिक्त आणखीन तुम्ही वेगळ्या शब्दांची यादी करा. वर्ड्स ऑफ पार्ट्स ऑफ स्पीच विथ मोर एक्झाम्पल्स. अजून काही एक्झाम्पल्स तुम्ही काय करा, त्या कॉलममध्ये ॲड करा आणखीन. आता व्हॉट इज पार्ट ऑफ स्पीच, लेट्स सी. Now look at this page. Parts of speech, शब्दांच्या जाती. There are 8 parts of speech. शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत. कोणकोणत्या? फर्स्ट वन, नाउन म्हणजेच नाम, प्रोनाउन म्हणजेच सर्वनाम, ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण, वर्ब म्हणजे क्रियापद, ॲडव्हर्ब क्रिया विशेषण, प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय, कंजक्शन म्हणजे उभयान्वयी अव्यय, आणि 8वा आहे इंटरजेक्शन म्हणजे केवल प्रयोगी अव्यय. एक लक्षात घ्या की शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत इंग्रजीमधल्या, हे विसरायचं नाही. आता याची व्याख्या आपण पाहूया. नाउन म्हणजे नाम. नाम म्हणजे काय? अ वर्ड यूज टू नेम अ पर्सन, प्लेस, थिंग, अन आयडिया और क्वालिटी ऑफ माइंड. इज डिफाइन्ड ॲज अ नाउन म्हणजे व्यक्ती, ठिकाण, वस्तू, कल्पना किंवा विशेष गुण यांच्या नावाला नाम असे म्हणतात. इथे एक्झाम्पल दिलेले आहेत बघ, बॉय, गर्ल, क्रिकेट, डिक्शनरी. हे झालं नाउन, नाउनची व्याख्या. नाव आता त्याचे आणखीन 5 प्रकार पडतात नामाचे. कॉमन नाउन, सामान्य नाम, प्रॉपर नाउन विशेष नाम, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन भाववाचक नाम, कलेक्टिव्ह नाउन समूहवाचक नाम, त्यानंतर मटेरियल नाउन पदार्थवाचक नाम. आता दुसरा प्रकार आहे पार्ट ऑफ स्पीच मधला, तो म्हणजे काय तर प्रनाउन, सर्वनाम. सर्वनामाची व्याख्या काय? अ वर्ड विच इज यूज्ड इन प्लेस ऑफ नाउन इज कॉल्ड ॲज अ प्रोनाउन. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. एक्झाम्पल, आय, वी, यू, ही, शी, इट, दे, धिस, दीज, दॅट, दोज, हू, विच, एक्सेट्रा. तर हे सगळे काय आहेत? सर्वनाम आहेत की जे नामाऐवजी वापरले जातात. 3. ॲडजेक्टिव्ह विशेषण. A word used to describe or qualify nouns is known as adjective. नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. एक्झाम्पल, गुड, वाईज, क्लेव्हर, क्लीन, टॉल, कूल, वास्ट, बिग, डीप, हार्ड, सॉफ्ट. हे सगळे काय आहेत? विशेषण आहेत. विशेष माहिती सांगण्याचं काम करतात नामाबद्दल, म्हणून याला काय म्हणायचं? विशेषण. आणि हे सगळी विशेषणाची उदाहरणं आहेत. नाव लुक ॲट द नंबर 4. आता पार्ट ऑफ स्पीच मधला हा शब्दाचा चौथा प्रकार आहे, वर्ब म्हणजे क्रियापद. तर कशाला म्हणायचं क्रियापद? अ वर्ड यूज टू एक्सप्रेस ॲक्शन, कंडिशन और एक्झिस्टन्स अँड गिव्स complete meaning to the sentence is called verb. जो शब्द कृती, अट, अस्तित्व याद्वारे वाक्य पूर्ण अर्थ प्राप्त करून देतो त्यास क्रियापद असे म्हणतात. म्हणजे ॲक्शनवर कृतीदर्शक शब्द जो आहे त्याला म्हणायचं क्रियापद, वर्ब. फॉर एक्झाम्पल, टू राईट, टू ड्रिंक, टू प्ले, टू रन, टू सी, एक्सेट्रा. 5वा प्रकार आहे ॲडव्हर्ब क्रियाविशेषण. अ वर्ड यूज टू मॉडिफाय अ वर्ब, an adjective or another adverb or a word used to explain how, where, when and why an action is performed is known as an adverb. हा शब्द एखाद्या क्रियापदाबद्दल, एखाद्या विशेषणाबद्दल किंवा
दुसऱ्या एखाद्या क्रियाविशेषणाबद्दल माहिती सांगतो, म्हणजेच क्रियाबद्दल विशेष माहिती सांगतो, त्याला म्हणायचं क्रियाविशेषण. आता एक्झाम्पल दिलेलं आहे, व्हेरी फास्ट, क्लिअरली, हॅपीली, क्वाईट. सिक्स्थ, प्रिपोजिशन. आता शब्दांच्या जातीमधला 6वा प्रकार आहे प्रिपोजिशन, म्हणजे शब्दयोगी अव्यय. अ वर्ड यूज टू एक्सप्लेन द रिलेशन बिटवीन टू वर्ड्स or a words used with a noun or pronoun to show their relation with some other words in the sentence is known as a preposition. दोन नामामधील किंवा सर्वनामामधील किंवा दोन शब्दामधील संबंध दर्शवणाऱ्या शब्दास शब्दयोगी अव्यय म्हणतात. फॉर एक्झाम्पल, ऑन, अपॉन, फॉर, अबव, अंडर, फ्रॉम, at, in, down, off, to, etc. 7. कंजक्शन, उभयान्वयी अव्यय. उभयान्वयी अव्यय. A word used to combine two words or sentence is called as a conjunction. दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडणाऱ्या शब्दास उभयान्वयी अव्यय म्हणतात. फॉर एक्झाम्पल, and, but, or, when, if, then, as, because, etc. For example, Geeta is clever but Sita is dull. 8. लास्ट पार्ट ऑफ स्पीच मध्ये शेवटचा जो प्रकार आहे शब्दांच्या जातीचा, तो आहे इंटरजेक्शन, म्हणजे केवल प्रयोगी अव्यय. अ वर्ड विच एक्सप्रेस सम सडन फिलिंग्स इज नोन ॲज अन इंटरजेक्शन. हा शब्द काय, उद्गार सुचवतो, तीव्र भावना व्यक्त करतो, आकस्मिक भावना प्रकट करणारा उद्गार म्हणजेच केवल प्रयोगी अव्यय. म्हणजे भावनेच्या भरात जे शब्द उद्गारले जातात, आनंदाच्या भावनेत असेल किंवा दुःखाच्या भावनेत असेल, उत्साहाच्या भरात असेल, तर त्या जे शब्द आहेत त्या शब्दांना केवल प्रयोगी अव्यय म्हणजे इंटरजेक्शन म्हणायचं. फॉर एक्झाम्पल, ओ, अलास, अरेरे, ब्राऊ,